इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। एका मिठाईच्या दुकानात कारागीर पायाने समोसे बनवण्यासाठीची पीठ तुडवीत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे। हा स्थानिक गावकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये हा प्रकार चित्रित केला होता। या घटनेनंतर चिडलेल्या गावकऱ्यांनी दुकानावर धडक देत संबंधित तळलेले पदार्थ विकण्यावर दुकानदारावर बंदी आणली आहे। तसेच गावकऱ्यांनी त्या मिठाईच्या दुकानावर धडक देत दुकानातील साहित्य दुकानदाराला फेकून देण्यास भाग पाडले। उल्हासनगर कॅम्प नंबर 4च्या आशेळगाव प्रवेशद्वारावर हरिओम स्वीट नावाचे गेल्या 15 वर्षांपासून दुकान आहे। या मिठाईच्या दुकानात समोसे, कचोरी, वडापाव, ढोकळा आदी खाद्यपदार्थ विक्रीसाठी असतात। जवळपास 15 ते 20 हजार लोकसंख्या असलेल्या गावाच्या वेशीवर हे एकमेव गोड पदार्थ विकणारे दुकान असल्याने अख्खे आशेळगाव या दुकानातून मिठाईची खरेदी करतो। काल समाज माध्यमांवर या दुकानात एक कारागीर समोसे बनवण्यासाठी पायाने पीठ तुडवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले। सोमवारी दुपारी गोपी कडू, अंकुश कडू, परेश तरे, नितीन तरे, योगेश म्हात्रे, गोपाळ कडू, अशोक कडू, तात्या कारकर, मनीष तरे आदी गावकऱ्यांनी हरिओम स्वीट दुकानावर धडक दिली। यावेळी दुकानदाराला जाब विचारला असता कारागिराने ही चूक केली असल्याचे मान्य केले। मात्र संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी मिठाईच्या दुकानात बनविले जाणारे साहित्य विकायचे नाही, बड्या कंपन्यांचे पॅकिंग फूड विकायचे असे गावकऱ्यांनी या दुकान मालकाला समजावले। त्यानंतर दुकान मालकाने झालेली चूक कबूल करत यापुढे असे होणार नाही असे गावकऱ्यांना सांगितले। या प्रकरणी अन्न औषध प्रशासनाने गंभीर दखल घेत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आशेळच्या गावकऱ्यांनी केली आहे। मागील 15 वर्षांपासून हे स्वीट मार्ट असून अनेक गावकरी याच दुकानातून मिठाई खरेदी करत होते। मात्र या दुकानदाराने गावकऱ्यांची फसवणूक केली आहे। आता हे दुकान या ठिकाणी चालू देणार नाही असा देखील पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे।